त्या ब्राह्मणाचं काय नशीब की त्याला ज्ञानोबा भेटले. विठाल साधना केल्याबरोबर महाराज उजळले भाग्य. आता योगी चिंता भरली, संत दर्शन ह्याला व पद्मनाभ जोडला. परमात्मा प्राप्त व्हायचं जर मुख्य साधन काय तर महाराज त्यांची कृपा नंतर देव मिळतो. महाराज साधूच्या जवळ परमात्म्याची प्राप्ती होते, अन्य ठिकाणी देव मिळत नाही. बघा भांड्याच्या दुकानात जर समजा तापीची गोळी द्या म्हणलं तर भेटल का? त्यानं म्हणेल बाबा गोळी घेतल्यावर ग्लास लागतो तो घेऊन जा, पण गोळी भेटत नाही म्हणून. पण जर समजा परमार्थाची गोळी जर संसाराच्या दुकानात घ्यायची गेलं तर भेटत नाही महाराज. विचारा ज्ञानोबा सांगतात मृत्यूलोकी सुखाची काय ऐकिले कवनाचे श्रवणी सुख निद्रा तरुणी गळीच्या जे लोकीचा चंद्रोक्षरे लोकी दुःख देवोनी सुखाची अंगी सळित जगाते. सांगा बाबा कोण मृत्यू लोकात सुखी आहे का? सांगा. ऐका मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिलेलं कवना कोणाला माहित आहे का बाबा? अरे इथं सुख आपलं सुख कसं असतं तर ते जाऊ द्या. चला आपल्या सुखाचा विचार पाहत असताना तुम्ही आम्ही महाराज आत्यंतिक सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचा प्रयत्नच करत नाहीत. अरे ते सुख कुठं असतं? किंबहुना सोयी जीवात्मयाची लागे तेथे जे होय तया नाम सुख. माऊली सांगतात ब्रह्मस्वरूपाला ब्रह्मभावाला प्राप्त होणं म्हणजे त्याला सुख म्हणतात. जीवदशा संपवावं, जीव परब्रह्म स्वरूपाशी तदाकार व्हावं, त्याला सुखाची अनुभूती प्राप्त होत असते आणि त्याला सुख म्हणता येतं. चला पुढे. आणि त्या पद्धतीनं महाराज या असणाऱ्या साधकाचं चिंतन पाहत असताना ज्ञानोबरांची कृपा प्राप्त झाली. काय झालं भेटला, सांगितलं, नमस्कार केला. त्यांच्या भेटीतून देव भेटत असतो, अन्याच्या कृपेतून देव भेटतच नाही महाराज. भला महाराज गावात किती मोठा श्रीमंत मनुष्य असेल त्याला विचारत काही करावं साहेब मला देवाची एवढी भेट करून द्या. त्यानं म्हणाल बाबा देवाला जायचे पैसे घेऊन जा पण देवाचं नाव सांग. देशील तेव्हा देशील, पुन्हा बुडवलास तर बुडवशील, पण देव अरे आम्हाला आता गंमत अशी झाली ज्यांना भेटलं नाही तेच देव दाखवतो म्हणाले कलियुगात. विठाल पण ज्यांना भेटला महाराज त्यांना कोणी विचारत नाही. बघा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य हो. आणि त्या पद्धतीनं तुकोबाराय सांगतात बाबा ज्ञानोबारांनी सांगितलं संतांच्या जवळ परमात्म्याची प्राप्ती होते, त्यांच्या जवळ मिळत असतो. हरी प्राप्ती शिव पाय संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसी वेदती पाय. अरे त्यांच्या चरणाजवळ गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते, त्यांच्या जवळच आपल्याला महाराज परमतत्वाची प्राप्ती होते. अन्याच्या ठिकाणी देव जीवाला भेटू शकत नाही. आणि त्याने विचारलं आलास कशाला? बघा आता तिथं गेल्यानंतर काहीतरी परमार्थाचं चिंतन करावं. त्याने सांगितलं महाराज माझं प्रारब्ध बदलावं म्हणले आणि काही करा, माझी काहीतरी असणार प्रारब्ध बदलून मला धनवान करा म्हणले. ज्ञानोबरासारखे महात्मे त्यांनी सांगितलं अरे रे म्हणले चुकीच्या ठिकाणी आलास म्हणले, सध्या हे माझं प्रोडक्ट बंद झालं म्हणले. विठाल तुला देव काय पाहिजे? देवाच्या प्राप्ती करता आलास तर कदाचित काही सांगितलं असतं, पण त्याची अपेक्षा काय होती? मला धनाच्या अपेक्षेने आलो, मला धन पाहिजे, धन मिळवायचं. त्यावेळेस त्यांनी सांगितले बाबा आता माझ्याजवळ जे असणार आहे की नाही आता ते बंद झालं म्हणले आमचं प्रोडक्ट, आता तू काय कर? आता बघा ज्ञानोबा अगोदर आहेत की तुकाराम महाराज अगोदर आहेत? कोण आहे अगोदर? किती काळ गेला? ज्ञानोबारांचा अधिकार पाहता वयाचा विचार करत असताना ज्ञानोबा नंतर नाही महाराज 50-60 वर्षांनी नाही 200-300 वर्षाचा काळ गेल्यानंतर तुकोबारांचा अवतार झालेला. तुकोबारांचा अवतार केव्हा झाला? ज्ञानोबारांचा असणारा महाराज 2-3 शतकाचा काळ गेल्यानंतर ज्ञानोबा तुकोबारा अवतरित झाले. आता पहा परमार्थाचा जो अनुभव असतो तो सगळ्याला समान असतो. घ्या मी काय बोलतो, परमार्थाच्या अनुभवामध्ये तरतम भाव नसतो.
आणि संसाराचा अनुभव व्यक्ती सापेक्ष असतो. विठाल परमार्थाचा अनुभव कसा सगळ्याला समान असतो महाराज. कोणी जा महाराज. हा जो ज्ञानोबाराला परमार्थाचा अनुभव तोच तुकोबाराला तोच निरोबाराला परमार्थाचा अनुभव आहे. पण संसाराच्या अनुभवामध्ये तरतम भाव असतो महाराज. बघा तुम्हाला आलेला अनुभव मला येईल का हो? मला आलेला अनुभव त्यांना येत नाही बाबा. व्यक्ती सापेक्ष असतो. एखाद्याला साखर खाल्ली आनंद वाटतो पण ती साखर एखाद्या खाल्ली की दुःख होतं का? त्याचा परिणाम त्याला वेगळा आहे. त्याला वेगळं त्याचं भोगावं लागतो. पण परमार्थाचं चिंतन पाहत असताना परमार्थ सगळ्या करता बाबा. यारे यारे लान थोर याते प्रति नारी नलगे करावा विचार. प्रत्येकाला असणाऱ्या परमार्थाच्या फळामध्ये आपल्याला तरच सगळ्याची येते हरे अधिकार, सगळ्याची येते हरे अधिकार, सगळ्याची येते हरे अधिकार, सगळ्याची येते हरे अधिकार.